निळवंती ग्रंथ वजा भीती, समज आणि सत्य. काही नावं अशी असतात की त्यांचा उच्चार जरी केला तरी मनात भीतीची एक लहर उठते. त्या भीतीला आपण कारण न देता स्वीकारतो आणि हळूहळू ती भीती आपल्या विचारांचा भाग बनते. निळवंती ग्रंथ हे असंच एक नाव आहे. कुणी म्हणतं वाचू नकोस, कुणी म्हणतं घरात ठेवू नकोस, तर कुणी म्हणतं एकदा हातात घेतलास की आयुष्य बदलतं. पण बहुतेक वेळा हे सांगणारे लोक स्वतः तो ग्रंथ कधी वाचलेलाच नसतात. मग प्रश्न उरतो तो एकच, खरंच ग्रंथ बदलतो की आपली भीती? निळवंती ग्रंथ म्हणजे नेमकं काय हे समजून घेतल्याशिवाय त्यावर मत बनवणं योग्य नाही. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट न समजता स्वीकारतो तेव्हा आपण स्वतःच्या मनावर दुसऱ्यांचं नियंत्रण देतो. निळवंती ग्रंथ ना वेद आहे, ना उपनिषद आहे, ना भगवद्गीतेसारखा आध्यात्मिक ग्रंथ आहे. तो कोणत्याही धर्माचा अधिकृत ग्रंथ नाही. तो पूजा, जप किंवा भक्तीसाठी लिहिलेला नाही. हा ग्रंथ लोकपरंपरा, तांत्रिक विचारधारा आणि काही गूढ कथांवर आधारित आहे. म्हणजेच हा श्रद्धेचा विषय नसून माहितीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. पण तरी सुद्धा लोक त्याला धर्माशी जोडतात, देवाशी जोडतात आणि जिथे देव येतो तिथे भीतीला जास्त बळ मिळतं. कारण देवाच्या नावावर सांगितलेली गोष्ट माणूस लगेच मानतो. तो प्रश्न विचारत नाही, तो विचार करत नाही. मग इतकी भीती का निर्माण झाली? कारण या ग्रंथातील भाषा शांत नाही. ती हळूहळू मनात शिरते. काही कथा, काही प्रसंग आणि काही वर्णनं अशी आहेत जी माणसाच्या मनात अस्वस्थता निर्माण करतात. मन आधी अस्वस्थ होतं, मग शंका निर्माण होतात आणि त्या शंकांमधून भीती वाढते. जेव्हा भीती वाढते तेव्हा विवेक मागे पडतो आणि मग निर्णय विचाराने नाही तर भीतीने घेतले जातात. याच ठिकाणाहून समज जन्म घेतात. काही लोक म्हणतात निळवंती ग्रंथ घरात ठेवल्यास नकारात्मक शक्ती येतात. काहींच्या मते हा ग्रंथ काळ्या विद्येशी संबंधित आहे, तर काहींचा विश्वास आहे की हा ग्रंथ वाचणारा माणूस हळूहळू अस्वस्थ होतो. पण इथे एक प्रश्न स्वतःला विचारा, हे अनुभव कुणाचे आहेत? प्रत्यक्ष पाहिलेले आहेत की फक्त ऐकलेले? कारण बहुतेक भीती अनुभवातून नाही तर ऐकिवातून जन्म घेत असते. एक माणूस सांगतो, दुसरा त्यात थोडी भीती वाढवतो आणि तिसरा त्याला सत्य मानतो. अशा पद्धतीने भीती पसरते. खरं सत्य वेगळंच आहे. कोणताही ग्रंथ स्वतःहून अपाय करत नाही, पण भीतीने वाचलेला प्रत्येक शब्द मनात खोलवर बसतो आणि मग मन त्या शब्दांचा अर्थ स्वतःच्या भीतीनुसार लावायला लागतं. अर्धवट ज्ञान पूर्ण गोंधळ निर्माण करतं आणि गूढ विषय असेल तर तो गोंधळ अजून वाढतो. माणूस स्वतःच्याच विचारांमध्ये अडकतो आणि त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. योग्य मार्गदर्शनाशिवाय कोणतीही गूढ गोष्ट धोकादायक ठरू शकते, ती ग्रंथ असो किंवा विचार. म्हणून दोष ग्रंथाचा नाही, दोष आहे अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा आणि भीतीवर ठेवलेल्या विश्वासाचा. आपल्या संस्कृतीत देव, भक्ती आणि अध्यात्म हे सगळं माणसाला स्थिर करतं, मन शांत करतं आणि योग्य दिशा दाखवतं. जे घाबरवतं, जे अस्वस्थ करतं, जे मनात अराजक निर्माण करतं, ते अध्यात्म नसतं. मग निळवंती ग्रंथ वाचावा का? अभ्यास आणि माहितीसाठी वाचायला हरकत नाही. काही पण श्रद्धा ठेवून, प्रयोग म्हणून किंवा कुणाच्या सांगण्यावरून तो ग्रंथ वापरणं धोकादायक ठरू शकतं. कारण जिथे भीती असते तिथे शांती नसते. आपल्या समाजात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या नीट समजून न घेतल्यामुळे भयानक ठरवल्या जातात आणि हळूहळू ती भीतीचं सत्य बनते. निळवंती ग्रंथाचंही असंच झालं आहे. आज या ग्रंथाबद्दल जितकी भीती आहे त्यापेक्षा जास्त गैरसमज आहेत आणि जोपर्यंत हे गैरसमज दूर होत नाहीत तोपर्यंत भीती कायम राहणार आहे. म्हणून कोणतीही गोष्ट स्वीकारण्याआधी ती समजून घ्या, तिचा अभ्यास करा आणि भीतीपेक्षा विवेकावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, ग्रंथ वाईट नसतो, वाईट असतात गैरसमज आणि अंधश्रद्धा. निळवंती ग्रंथ भीती आहे की फक्त भीतीचा गैरसमज हे ठरवणं आता तुमच्या हातात आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.